अधिवेशन आता काय प्रत्येक अधिवेशनामध्ये कुठलं काही कुणाच्याही भावना असतील किंवा काय ज्या गोष्टी असतील अपेक्षा असतील असे काही पूर्ण होत नाहीत. अधिवेशन हे फक्त मंत्र्यांसाठी आमदारांसाठी अधिवेशन असतं. सामान्य जनतेसाठीचं अधिवेशन आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्याबद्दल मला कुठल्याही अधिवेशनातून काही म्हणजे साध्य झाल्यासारखं वाटलं नाही. कारण की हिवाळी अधिवेशन पाहिलं आपण, पावसाळी अधिवेशन पाहिलं, कुठल्याच अधिवेशनात काय झालं आहे आणि काय नाही झालं हे कुणालाच कळलं नाही. आणि त्याचप्रमाणे हे सुद्धा अधिवेशन तसंच राहील आणि ते तुम्हाला येणाऱ्या काळात पाहायला मिळत. हे बघा, अमोल खुने जरांगेचा अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू माणूस होता. परंतु जरांगेला सवय कशी किंवा जवळच्याच माणसाला वापर करायचा आणि फेकून द्यायचा. त्याचप्रमाणे कोपर्डीच्या प्रकरणामध्ये अमोल खुनेला गुंतवलं आणि जरांगेने तिथून पळ काढला. तेव्हापासून अमोल खुने अतिशय गरीब कुटुंबातील मराठा तरुण आहे. त्याच्यावर अन्याय झाला म्हणून काहीतरी त्याच्या वेदना आणि जरांगेच्या सगळ्या गोष्टी काय चुकीच्या गोष्टी असतील त्या अमोल खुनेंना माहिती आहेत. खरं तर सगळ्यांनी अमोल खुनेंकडून माहिती घेतली पाहिजे. जरांगेच्या काय काय चुकीच्या गोष्टी, जरांगेने काय काय कुठाने केले, जरांगेने कुठं काय कोणासोबत सेटलमेंट केली, कोणासोबत सुपारी घेतली, त्या सगळ्या गोष्टी अमोल खुनेंना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. म्हणूनच अमोल खुनेंना टार्गेट जरांगे करतोय. आणि मी यापूर्वी सुद्धा सांगितलं की अमोल खुनेला खरं तर गृह विभागाने पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे. कारण की अमोल खुनेंच्या जीवाला जरांगेपासून धोका आहे. कारण की अमोल खुनेंच्या जीवाला बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार सुद्धा जरांगे राहील. कारण की अमोल खुने वारंवार जरांगेच्या ज्या भांडा फोडण्याचं काम करत आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा करल असं मला वाटतं. कारण की तो निस्वार्थ गरीब मराठ्याचं लेकरू आहे आणि ते कुठंही मॅनेज न होणार आहे. आणि त्यांनी मॅनेज करण्याचा सुद्धा प्रयत्न केला की पुण्याचे काही नगरसेवक लोक आणि जरांगेच्या अतिशय निकटवर्ती असणारे काही लोक त्याच्याकडे जाऊन त्याला मॅनेज 30-35 लाख रुपये तुला घर बांधून देतो. परंतु तो गरीब स्वाभिमानी मराठा मॅनेज झाला नाही. त्यामुळे जरांगेकडून त्याला जीवाला धोका आहे. खरं तर मग त्यामुळं मी काल सुद्धा प्रसारमाध्यमांना सांगितले किंवा हे जरांगेने तिथे जाऊन वाद वाढवण्यापेक्षा, कारण की महापुरुष कुठल्याही एका जातीचे नसतात. महापुरुषांचे पुतळे बसवायला कोणीही रोखलं नाही पाहिजे. पुतळ्याचं संवर्धन केलं पाहिजे. खरं तर एखाद्या गावात एखाद्या जात नसेल तर त्या जातीच्या महापुरुषांना सुद्धा तिथं बसवलं पाहिजे. कारण की महापुरुषांचे आदर्श आपल्याला घेता येत असतात. परंतु ठीक आहे, काही लोकांनी तिथं महापुरुषांच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, केली. आणि काही लोक राहिले असेल त्याला अटक बी होईल, काहीला झाली. परंतु त्याच्यामध्ये जाती राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा जरांगेचा प्रयत्न आहे. आणि राहायला विषयी कपडे कोणी फाडले तर ते गृह विभागाने तिथं कसून चौकशी केली पाहिजे. गृह विभागाने तिथले CCTV असतील, कॅमेरे असतील, सगळ्या गोष्टीचा तपास केला तर नक्की दूध का दूध आणि पाणी का पाणी बाहेर येईल. आणि विनाकारण याच्यामध्ये वंजारी समाजाला टार्गेट करणं, आणि माझं मत आहे वंजारी समाजाचे जे काही दोषी लोक असतील त्याच्यावर कारवाई होऊ द्या ना. परंतु जे लोक दोषी नाहीत त्यांना दोषी धरायचं. त्या पूर्ण राज्यातील वंजारी जातीला टार्गेट करणं हे जरांगेला खरं तर माझ्या मते आता जरांगेचं टार्गेट आहे दंगल 2. कारण की आंतरवाली सराटीच्या दंगलीतून जरांगेचं नेतृत्व उभं राहिलं. आता ते नेतृत्व संपलंय आणि आज मीडिया विचारित नाही, कुत्रं विचारित नाही, समाजाला कळायला लागलंय. आणि आता कुठंतरी पुन्हा दंगल 2 घडून म्हणजे त्या आता लोणार तालुक्यातल्या गावामध्ये जाऊन तिथं दंगल घडवण्याचा जरांगेचा नक्कीच प्रयत्न असेल. कारण की मला अशी माहिती कळली की जरांगे पुन्हा 2-3 दिवसांनी त्या गावात जाणार. जरांगेचं षड्यंत्र मोठं असू शकतं. त्यामुळं गृह विभागाने जरांगेवर विशेष लक्ष ठेवावं. आणि याच्यामध्ये जर दंगल घडली तर जरांगेला काळ अटक करून जरांगेला बिनभाड्याच्या खोलीत टाकावं जरांगेच्या मुस्काळ्यात तोपर्यंत. तरच राज्य शांत राहील. नाही तर जातीत भांडण लावून जरांगे स्वतःची पोळी भाजत राहील आणि यामधून समाज आणि महाराष्ट्र धुमसत राहिल्याशिवाय राहणार नाही. बघा, बाहेरले लोक तिथं नेऊन तिथल्या लोकांना भयभीत करायचं गावातल्या, तो गावातला प्रश्न आहे. खरं तर मी असेल, जरांगे असेल, असे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन वाद वाढवण्यापेक्षा मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु तिथं वाद वाढवण्यासाठी जरांगे गेले होते. आणि जरांगेने फक्त आता पाठीमागं बी त्याच प्रयत्न पोलीस प्रशासनावर दगडफेक केली, आंतरवाली सराटीत अधिकाऱ्यावर, महिला पोलीस अधिकाऱ्यावर दगडफेक केली. पण इथं आमच्या महिलांना मारलं म्हणायचं. तसा सुद्धा इथं प्रकार काय असतोय हे गृह विभागाने तपासला पाहिजे. जर त्या खरोखरच ज्या महिलेचे पुरुषांनी कपडे फाडले असतील किंवा वंजारी समाजाच्या पुरुषांनी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. परंतु विनाकारण भुई म्हणून साप बडवण्याचा अर्थ नसतो. त्याच्यासाठी गृह विभागाने कसून चौकशी केली पाहिजे. आणि जरांगेला विनाकारण राजकारण करण्यासाठी संधी देऊ नये. कारण की जरांगेला फक्त दंगल घडवून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही.